Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। भाजप, काँग्रेस, ठाकरे गट आणि त्यानंतर आता शिंदे गटाने सुद्धा त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। परंतु असं असलं तरी सुद्धा महायुतीमध्ये काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। अमरावतीमध्ये भाजपने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली, त्यानंतर नवनीत राणांनी भाजपात प्रवेश केला आणि नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर माजी खासदार शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली। याशिवाय नवनीत राणांना ही निवडणूक आम्ही जिंकू देणार नाही असा काहीसा निर्धार कडू यांनी घेतलाय। त्यामुळे आता अमरावतीच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटाची गोची झाली अशी काही चर्चा अमरावतीमध्ये सुरू आहे। आणि दुसरीकडे भाजपने मात्र अमरावतीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी देऊन एक प्रकारे शिवसेनेच्या जागेवरतीच आता जे आहे तो स्वतःचा उमेदवाराला उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। परंतु असं असलं तरी दुसरीकडे महाविकास आघाडीने सुद्धा उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे आणि महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा त्यांच्या उमेदवारांची लिस्ट जाहीर केली आहे। प्रकाश आंबेडकरांनी अमरावतीमध्ये एका 29 वर्षाच्या तरुणीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। नवनीत राणा यांचा पराभव करायचा असेल तर त्यांच्या विरोधात एका महिला उमेदवाराला उतरावं लागेल आणि तशीच काहीशी भूमिका आता प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। त्यामुळे आता नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या 29 वर्षीय प्राजक्ता पिल्लेवान कोण आहेत, प्रकाश आंबेडकर यांच्या या राजकीय रणनीतीचा नेमका अर्थ काय आहे आणि प्राजक्ता पिल्लेवान आणि नवनीत राणा यांच्यामध्ये लढाई कशी होऊ शकते या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत। अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळालेलं असलं तरी सुद्धा तिथे महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, त्यांचे पुत्र अभिषेक अडसूळ आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू या तीनही नेत्यांनी नवनीत राणांना भाजपचं तिकीट मिळालंच कसं अशी काहीशी भूमिका घेत शिंदे फडणवीसांवरती आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे। तीनही नाराज नेत्यांनी अद्याप त्यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली नाही। परंतु अशा वेळेस जर त्यांना पूरक असा उमेदवार मिळाला तर त्या उमेदवाराला हे तिन्ही नेते पाठिंबा देऊ शकतात असं काहीसं चित्र सध्या अमरावतीमध्ये आहे। प्रकाश आंबेडकर यांनी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिली आहे। प्राजक्ता पिल्लेवान यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। अमरावतीचा शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, या सर्व ठिकाणी प्राजक्ता पिल्लेवान यांनी महिलांसह कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, तरुणांसह आणि मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहे। त्यामुळे प्राजक्ता पिल्लेवान कोण आहे हा प्रश्न सुद्धा अनेकांना आता पडलेला आहे। जिजाऊ महिला ब्रिगेडच्या प्राजक्ता पिल्लेवान या अध्यक्ष आहेत। या माध्यमातून त्यांनी एक महिलांचं जाळं उभं केलेलं आहे, एक संघटन उभं केलेलं आहे। MSc ॲग्रिकल्चरमधून त्यांनी MSc केलेली आहे। वंचितचा सुशिक्षित चेहरा मानला जातो विदर्भामध्ये, अमरावतीमध्ये, त्यामुळे सुद्धा त्यांच्या उमेदवारीला अत्यंत महत्त्व आहे। याशिवाय कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे शेती प्रश्नांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे। शेतकरी प्रश्न असतील, शेतमजूर असतील, या सर्वांच्या प्रश्नांवरती प्राजक्ता पिल्लेवान यांनी अनेकदा आंदोलने केलेली आहेत। ग्रामीण भागामध्ये असतील, शहरी भागामध्ये असतील, त्यांनी कष्टकऱ्यांच्या मुद्द्यावरती सुद्धा सरकारच्या विरोधात बुलंद आवाज उठवलेला आहे। याशिवाय महिला सक्षमीकरण असेल, रोजगारासाठी म्हणजे आदिवासी भाग सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, त्या भागामध्ये सुद्धा प्राजक्ता पिल्लेवान यांनी महिला असतील, तरुणी असतील, या वर्गाला MIDC मध्ये रोजगार निर्माण करून देण्याचे प्रयत्न केलेले आहे। आणि या माध्यमातून त्यांनी जे कार्यकर्त्यांचं एक जाळं निर्माण केलं, त्या जाळ्याच्या माध्यमातून ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। त्यांना या कार्यकर्त्यांचा बॅकअप असू शकतो आणि हीच बाब सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात घेतली आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। आता प्राजक्ता पिल्लेवान यांची उमेदवारी ही महत्त्वाची कुठल्या कारणासाठी आहे तर 2019 मध्ये अमरावतीची जी लोकसभा निवडणूक झाली होती त्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांचा विजय झाला। जवळपास त्यांना 5,10,947 मतं मिळाली आणि गुणवंत देवपारे जे वंचितचे उमेदवार होते त्यांना 65,135 मतं मिळाली होती। तर 2019 मध्ये प्रामुख्याने जे काही मतदारसंघ होते तिथे वंचितच्या उमेदवारांनी अक्षरशः 1.5 आणि 2 लाख मतं घेतली होती। सांगलीमध्ये वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी 3 लाखांच्या आसपास मतं घेतली होती। अशा वेळेस जर महिला चेहरा आपण नवनीत राणा यांच्या समोर उभा केला, सामान्य कार्यकर्त्यांमधून समाजाच्या शेवटच्या घटकातून येणारा उमेदवार जर दिला
तर चांगली मतं मिळवून कदाचित इथे वंचितचा उमेदवार विजय होऊ शकतो, याची कुठेतरी कल्पना प्रकाश आंबेडकर यांना असल्याचं आपल्याला दिसून येतंय। त्यामुळेच त्यांनी प्राजक्ता पिलेवान यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। अभिषेक अडसूळ यांनी पत्रकार परिषद घेत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचं आपल्याला दिसून आलं। नवनीत राणा यांच्या उमेदवारीनंतर महायुतीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच, वाद, धुसफूस आणि संघर्ष याचा काहीचा फायदा प्राजक्ता पिलेवान ज्या वंचितच्या उमेदवार आहेत त्यांना होणार का, यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।